रेकॉर्डिंग स्टार्ट करून ठेवतो आणि हा जो कन्सेप्ट आहे हा आपण पुढं घेऊया. स्पेअर ICT चा जो बे आहे 400 kV साईडला जेजुरीला 1.5 ब्रेकर सिस्टीम आहे आणि बेला आपण वेगवेगळे नंबर दिलेले. स्पेअर ICT चा बेचा HV साईड 407 बे या नावानं या नंबरनं आपण ओळखतो. त्याच्या पुढे जो त्या बसला आणखी 2 बे कनेक्टेड आहेत. 408 जो ICT 3 चा HV बे आहे आणि याच्या समोर टाय बे आहे 409. म्हणजे जे काही डिस्कशन आपण करणार आहोत स्पेअर ICT चा बे 407, ज्या ICT चं एक युनिट आपल्याला आउट करायचं आहे तो ICT आहे ICT नंबर 3, त्याचा बे आहे 408 आणि त्याच्या पुढे जो टाय बे आहे त्याचा नंबर आहे 409. आणि म्हणून डिस्कशन मध्ये 407 म्हटल्यानंतर स्पेअर ICT, 408 म्हटल्यानंतर ICT 3 आणि 409 म्हटल्यानंतर त्याचा टाय बे, हे 3 बे तुम्हाला व्हिज्युअलाइज झाले पाहिजे. साधारणतः कंट्रोल रूम मध्ये ज्यांनी बघितलेले आहेत वेगवेगळे पॅनल आहेत या बे करता. आता हा जो पहिला पॅनल दाखवलेला आहे हा 407 बेचा कंट्रोल पॅनल आहे. 407 म्हणजे स्पेअर ICT. त्यानंतर हा जो पॅनल तुम्ही बघत आहात 2 पॅनल आहेत. एक पॅनल आहे 408 चा ICT 3 चा HV साइडचा पॅनल आणि दुसरा टाय बेचा 409 चा पॅनल. 407, 408, 409 हे पॅनल आपल्यापैकी काही जणांनी बघितलेले आहेत, काही जणांनी त्याच्यावरचे रीडिंग घेतलेले असतील, काही जणांनी ऑपरेशन सुद्धा त्याच्यावरचे बघितलेले असतील. आता प्रत्यक्ष आपण स्विच यार्ड पासून सुरुवात करू की स्विच यार्ड मध्ये हे कनेक्शन कसे केले. कारण स्विच यार्ड मध्ये हे कनेक्शन जर मला समजले तर मग पुढे स्पेअर ICT चा सप्लाय कसा 220 ला एक्सटेंड करायचा, ICT चं एखादं युनिट आउट करायचं म्हणजे काय करायचं, कुठले कुठले कनेक्शन डिस्कनेक्ट करायचे, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला होईल. आता इथं मी एक बे दाखवलेला आहे आणि त्याचा हा साइड व्ह्यू आहे. इथं तुम्हाला एक युनिट दिसत आहे ICT चं. अशी कल्पना करा की ICT 3 चं हे बी युनिट आहे. ICT 3 चं बी युनिट आहे. एका साइडला HV बुशिंग आहे, दुसऱ्या साइडला IV बुशिंग आहे. IV बुशिंग कुठे कनेक्ट केलेली या युनिटची 220 kV ला. हा वरचा जो कंडक्टर आहे हा आउटगोइंग फीडर 220 kV 220 kV चा कंडक्टर. याची जी HV बुशिंग आहे ती आपण कनेक्ट केलेली 400 kV साइडला. ह्या इथंच HV साइडचा LA सुद्धा आहे, तो मी इथं दाखवलेला आहे. लक्षात येतंय? तुम्ही जे यार्ड मध्ये नेहमी बघता त्याच गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत की ICT ची IV साइड 220 ला कनेक्टेड आहे, HV बुशिंग जी आहे 400 ला कनेक्टेड आहे. HV बुशिंगच्या पुढे या युनिटच्या पुढे एक HV साइडचा LA आहे, तो या डायग्राम मध्ये सध्या मी दाखवलेला नाही. त्याच्यानंतर या कंडक्टर वरून पुढे आपण गेलो तर इथून खाली एक ड्रॉप आपल्याला दिसतोय. हा कनेक्ट केलेला आहे आयसोलेटरला आणि हे आहे 29T 89T ट्रान्सफॉर्मरचं आयसोलेटर. बरोबर आहे? काही विनायक काही जर चूक वाटत असेल मुल्ला साहेब तर तुम्ही लगेच तिथे करेक्ट करू शकता, कारण या सिस्टीमशी मी सुद्धा तसा नवीन आहे. हे सगळं मी तुमच्या बरोबर आणि तुमच्या सोबत शिकण्याचा प्रयत्न करतो. या जम्प पर्यंत आपण आलो. हा आपला 89T आयसोलेटर आहे. आता 89T आयसोलेटर कुठे कनेक्टेड आहे? वरची जी जॅक बस आहे त्या जॅक बसला हा कनेक्टेड. म्हणजे पुन्हा हे कनेक्शन इथं टर्मिनेट झालेलं आहे या गॅन्ट्रीवर. या गॅन्ट्रीवरून पुन्हा ड्रॉप टाकलेला आहे आणि तो पॉइंट आहे T पॉइंट. तो पॉइंट आहे T पॉइंट. तर तो पॉइंट हा T पॉइंट 408 बे मध्ये या आयसोलेटरला कनेक्टेड आहे. तो आयसोलेटर आहे 29B किंवा 89B. T पॉइंट दुसऱ्या बे मध्ये टाय बे मध्ये कनेक्टेड आहे, तिथे सुद्धा एक आयसोलेटर आहे. हे पूर्ण कनेक्शन व्हिज्युअलाइज झालं. तर आता मला ICT 3 चं एक युनिट आउट करायचंय तर काय काय करावं लागेल हे लक्षात येईल. परत एकदा आपण रिवाइज करू. ICT 3 हा कशा पद्धतीने बे मध्ये कनेक्ट केलेला आहे. IV साइडला जो बघितलंय 220 kV साइडला कनेक्शन केलेलं आहे IV बुशिंग. म्हणजे मला हा आउट करायचा आहे तर हा जम्प
जो 220 kV साईडला IV बुशिंगला कनेक्टेड आहे तो ओपन करावा लागणार. नंतर HV साईडला हा जो जंप आहे HV साईडच्या बुशिंगचा तो सुद्धा काढावा लागेल. याच्या पुढे एले दाखवलेला नाही तो आहे तर त्याचा सुद्धा जंप आपल्याला काढावा लागेल. हे 3 गोष्टी आपण रिमूव्ह केल्या तर हे युनिट फ्री होईल. पण नुसत्या 3 नाही, आणखी काही गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत, जसजसं आपण प्रेझेंटेशनमध्ये पुढे जाऊ तसं लक्षात येईल. मग आता इथं हा जंप काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट टी पॉईंटला येऊ. हा पॉईंट हा जर जंप आपण ओपन केला तर हा पूर्ण कंडक्टर CT आणि आयसोलेटर हे डेड राहणार. हे लक्षात येते की कोणकोणते जंप ओपन करायचे. समजा तुम्ही हा टाय ब्रेकर ओपन ठेवला, टाय ब्रेकर ऑफ ठेवला आणि त्याचे दोन्ही आयसोलेटर ओपन ठेवले तर हा पूर्ण टाय बे जो आहे तो डेड राहणार. तो डेड असल्यामुळे ॲटोमॅटिकच हे सुद्धा सेक्शन RYB पैकी ज्यावेळी आपण नॉर्मल रिस्टोअर करू त्यावेळी B फेजमध्ये सप्लाय नसणार आहे. हे व्हिज्युअलाइज होतंय. जसं हे B युनिटला आहे तसंच Y युनिटला कनेक्शन आहे, तसंच R युनिटला कनेक्शन आहे. जसं ICT 3 ला आहे तसंच ICT 2 ला आहे, तसंच ICT 1 ला. 400 kV जेजुरीमध्ये हा एक बे जर तुम्ही व्हिज्युअलाइज केला ICT चा एक HV बे जो ICT करता वापरणार आहे तर 9 युनिटचे बे तुमच्या डोळ्यासमोर येतील. मग 20 तारखेच्या आउटेजमध्ये आपल्याला HV साईडला काय काय करावं लागणार आहे त्याच्यापैकी काही गोष्टी आपल्याला कळाल्या की मला एखादं ICTचं युनिट आउट करायचं आहे तर त्याचं HV बुशिंग फ्री करावं लागेल, IV बुशिंग फ्री करावी लागेल, HV साईडला जो एले आहे त्याचा जंप ओपन करावा लागेल आणि सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू टी पॉइंटला हा जो जंप आहे हा सुद्धा मला ओपन करावा लागेल. तर मग तो जो स्पॅन आहे तो कंप्लीट डेड होईल. हे लक्षात आलं. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ. आता इथे काय दाखवलेलं आहे बघा. ICT 3 408 जो बे आहे ICT 3 करता HV साईडला आपण वापरलेला त्याचा R फेज, त्याचा Y फेज आणि त्याचा B फेज याच्यामध्ये सगळ्या सिमेट्री आहे. जे काही कनेक्शन आहेत ते सगळे सिमेट्रिकल कनेक्शन आहेत. IV बुशिंग कुठं कनेक्टेड आहे, HV बुशिंग कुठं कनेक्टेड आहे, 89T आयसोलेटरचा R फेज, Y फेज, B फेज, त्यानंतर CTचं कनेक्शन, त्यानंतर 29A आयसोलेटर, त्याच्यानंतर त्याचा ब्रेकर, ब्रेकरच्या सोबत आणखी एक CT आहे आणि पुढे 29B आयसोलेटर. म्हणजे इथून जर सुरुवात तुम्ही केली 29B CT सर्किट ब्रेकर, 29A आयसोलेटर, CTT, त्यानंतर 29T, त्यानंतर इथे एक एले जो दाखवलेला नाही आणि ICTचं युनिट. इथपर्यंत व्हिज्युअलाइज झालं. हे कनेक्शन जर व्हिज्युअलाइज झालं असेल तर आता पुढे आपण 2 बे कम्पेअर करणार. आता ICTचे 9 युनिट तर सारखे त्याचे कनेक्शन आपण बघितले. मग 407 जे स्पेअर युनिट आहे, मग 407 जर स्पेअर आहे तर बाकीचे युनिट मेन आहे. मेन युनिट आणि स्पेअर युनिटचं कनेक्शन मध्ये काय फरक आहे हा फरक तुम्हाला नोट डाऊन करायचा. कोणाला सांगता येईल बघा. इथे सुद्धा युनिट आहे याला मी म्हणलं स्पेअर, इथे सुद्धा युनिट आहे याला मी म्हणलं मेन. मेन आणि स्पेअरच्या कनेक्शन मध्ये काय फरक आहे कोणाला सांगता येईल? मागे बसलेले आहे. हा बरोबर. म्हणजे इथं IV म्हणजे 220 kV साईडला याला प्रत्येक मेन युनिटला एक बे आहे आणि 220 kV साईड आपण एक्सटेंड केली. स्पेअर ICT जो आहे तो 220 kV साईडला आपण कुठेही जोडलेला नाही. जर मला स्पेअर ICT मेन युनिट म्हणून वापरायचं आहे तर हे कनेक्शन करावं लागेल. हे लक्षात ठेवा. मग आता ते कसं केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. पहिला फरक तुम्ही बरोबर सांगितला. आणखी काय फरक आहे? पहिला फरक हा होता की इथं 220 kV साईडला कनेक्शन आहे, इथं 220 kV साईडला कनेक्शन नाही. मग आता ICTची स्पेअर ICTची जी IV बुशिंग आहे 220 kV साईडची बुशिंग आहे कुठं कनेक्टेड आहे का कुठंच कनेक्टेड नाही? करेक्ट. म्हणजे जे यार्डमध्ये जातात त्यांना ते माहिती आहे की ती एलेला कनेक्ट करणं आवश्यक आहे, ती एलेला कनेक्ट केली. मग मला जर कनेक्शन 220 kV साईडला एक्सटेंड करायचे तर तो एले आउट करून चालणार नाही. तो एले सर्व्हिसमध्ये ठेवून त्या बुशिंग पासून मला अशी काहीतरी अरेंजमेंट करावं लागेल की त्या ICTच्या
पर्टिक्युलर फेजच्या 220 kV बे मध्ये मला सप्लाय एक्सटेंड करता येईल. इथपर्यंत लक्षात आलं. मग दुसरा फरक काय की स्पेअर आयसीटीला 29T आयसोलेटर नाही, स्पेअर आयसीटीला CTT नाहीये की जी इथं आहे. हा दुसरा फरक आपण नोट केला. तिसरा फरक काय, टी पॉइंट इथं टीड कनेक्शन आहे, त्याच्या पुढे टाय बे आहे, त्या टाय बेला कनेक्शन गेलेले. स्पेअर आयसीटीच्या पुढे ते आहे का, त्याला काही टाय बे आहे का? याचा अर्थ स्पेअर आयसीटी हा फक्त बस 1 ला कनेक्टेड, बस 2 ला तो कनेक्टेड नाही. हा फरक जर लक्षात आला तर आता 20 तारखेच्या आउटरीच मध्ये आपण जे काही करणार आहे ते का करणार आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार. बघा, पॉवर सिस्टीम मध्ये काम करत असताना नेहमी 2 प्रश्न विचारायचे, का आणि कसं. का हा प्रश्न प्रत्येक इंजिनियरला पडला पाहिजे की हे असं का, आणि कसं हा जो प्रश्न आहे तो टेक्निशियनला पडला पाहिजे. आता टेक्निशियनला का प्रश्न पडला तर काही अडचण नाही. ते समजा एखाद्याने जास्त नॉलेज हे करायचं ठरवलं किंवा एखाद्या इंजिनियरला कसं हा प्रश्न पडला, व्हाय आणि हाऊ, व्हाय आणि हाऊचे जे 2 प्रश्न आहेत ते कुठल्याही याचं समस्येचं प्रॉब्लेमचं उत्तर देणारे आहे. आता आपण स्पेअर आयसीटीचा 407 बे त्याच्यामधले इक्विपमेंट आणि आयसीटी 3 चा बी फेज, इथं मी फक्त बी फेज दाखवलेला आहे, पण 9च्या 9 युनिट मध्ये कनेक्शन हे या पद्धतीचे असणार. काही चेंजेस आहेत बे मध्ये, ते कुठले ते आपण नंतर डिस्कस करणार. इथपर्यंत समजलं? कुणीतरी मला हे द्या, फीडबॅक द्या, सांगा तुम्हाला काय समजलं ते. ऑनलाईन जे प्रेझेंट आहेत, ऑनलाईन जे प्रेझेंट आहेत कृपया सांगा. फीडबॅक मला आवश्यक आहे. गाजरे साहेब, आतापर्यंत जे आपण RRS बद्दल डिस्कशन केलं, एक्झिस्टिंग 400 kV जेजुरी मधले 2 बे, स्पेअर आयसीटीचा बे आणि मेन आयसीटी युनिटचा बे आपण व्हिज्युअलाइज केला. अनिल राग. हा, हॅलो सर, येतोय आवाज? हा येतोय, सांगा. हा सर, ऍक्च्युली आपण आता स्पेअर आयसीटीचा बे आणि आयसीटी 3 बी फेजचा जो बे आहे याच्यामधले डिफरन्सेस पाहिले. आणि ऍक्च्युली स्पेअर आयसीटी आपल्याला सर्व्हिस मध्ये घेताना कसे म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, नंतर त्यांचे एचव्हीचे जे कनेक्शन्स आहेत तर ते कोणत्या प्रकारे आपण बेचा विचार करून ते केले पाहिजेत, हे आपण पाहिलं आतापर्यंत. बरोबर, अगदी बरोबर, थँक्यू. पुन्हा एकदा डिस्क्लेमर, जे काही डिस्कशन आपलं चालू आहे ते फक्त जेजुरी सबस्टेशनचा SLD, जेजुरी सबस्टेशनचा स्विच यार्ड, जेजुरी सबस्टेशन मधले इक्विपमेंट हे डोळ्यासमोर ठेवून चालू. अशाच्या असं कनेक्शन दुसरीकडे असेलच असं नाही, तिथल्या याच्याप्रमाणे आपण सर्व्हिस मध्ये राहण्यात तरी काही फरक पडणार नाही, तो सर्व्हिस मध्येच असणार, बरोबर आहे ना? तेवढं तरी चालतंय ना, पण ते लॉंग डिस्टन्स आहे म्हणून ते सर म्हणतात की स्पेअर आयसीटीच्या जवळचा इलेक्ट्रिक सर्व्हिस म्हटलेला दोन्ही पॅरलल काय फरक नाही, दोन्ही सर्व्हिस मध्ये राहणार आहे. थोडक्यात मेन कोणता आहे, स्पेअर आयसीटीचा एले हा महत्वाचा. पुढचा तुम्ही ठेवला तर ऍडिशनली प्रश्न विचारत चला, म्हणजे प्रश्न विचारणारे मला लोक आवडतं. प्रश्न विचारा म्हणजे लोक इकडे बघतात दुसरीकडे. पुन्हा एकदा SLD मधला जो पार्ट आहे सिंगल लाईन डायग्राम, पुन्हा एकदा तेच आपण कंपेअर करणार. हे सगळ्यांनी आपल्यापैकी बघितलेलं आहे. स्पेअर आयसीटी आणि आयसीटी 3, आयसीटी 3 म्हणजे 408, स्पेअर आयसीटी म्हणजे 407. तर त्याप्रमाणे हे सगळे नोमेनक्लेचर इथं बघत आहोत. काय फरक आहे तर हा जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे 408 मध्ये आहे, 407 मध्ये तो नाही. आणि हे जे आयसोलेटर आहे ज्याला दोन्ही साईडला स्विच आहे तर ते 29T किंवा 89T, 89T, टी म्हणजे टी फॉर ट्रान्सफॉर्मर, ते इथं नाही आहे. तर हे आपण फिजिकली साइड व्ह्यू मध्ये बघितलं. सिंगल लाईन डायग्राम जर तुम्ही डोळ्यासमोर आणला तर या पद्धतीनं व्हिज्युअलाइज करते. 400 kV मध्ये एवढे सगळे बे, हे साधारणतः 13 बे 400 साईडला आणि 14 220 kV साईडला, त्याच्यातला एक स्पेअर म्हणून 13. तर एवढे 25-26 बे इथे आहेत. त्याच्यापैकी आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत 2च बेवर, 3 बेवर, 407, 408 आणि 409.
ज्यांना कुणाला SLD पाहिजे ते SLD सुद्धा इथे दिलेली आहे. तर आपला जो फोकस आहे आजच्या लेक्चरमध्ये ICTचे 9 युनिट आणि स्पेअर ICTचं 10वं युनिट याच्याशी संबंधित सगळे डिस्कशन आज हे होणार. आता कुठल्याही सबस्टेशनला 400 kV सबस्टेशनला रॅपिड रिस्टोरेशन सिस्टीम करायची तर तिथं पहिल्यांदा ICT असणं आवश्यक आहे. ते ICT आयडेंटिकल असणं आवश्यक आहे आणि त्याचे इलेक्ट्रिकल पॅरामीटर हे सारखे असणं आवश्यक आहे. तर त्याचा जो काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया इथं या स्लाइडमध्ये सांगितलेला आहे. ही पहिली गोष्ट, तुमच्याकडे स्पेस पाहिजे. त्यानंतर स्पेअर युनिट जे आहे ते आयडेंटिकल पाहिजे, म्हणजे त्याचे इलेक्ट्रिकल पॅरामीटर सारखे पाहिजे. की एक ICT तुमचा 3 फेज आहे आणि दुसऱ्या ह्याचे सिंगल फेजचे युनिट आहे तर असं चालणार नाही. आपल्याकडे 9 युनिट आहेत. 3 युनिटची एक ICTची बँक म्हणजे ICT1, नंतरचे 3 युनिट ICT2 आणि शेवटचे जे 3 युनिट आहेत ICT3. तर यापैकी कुठलंही एक मेन युनिट आउट करून आपण स्पेअर ICT त्या युनिटचा करस्पॉन्डिंग फेज साठी वापरू शकतो. हे सगळं करत असताना रॅपिड रिस्टोरेशन सिस्टीम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं क्लिअरन्सेस, फेज टू फेज आणि फेज टू ग्राउंड क्लिअरन्स मेंटेन होणं आवश्यक. म्हणजे स्पेअर ICT पासून 220 kV साईडला सप्लाय एक्सटेंड करायचा आहे तर कशा पद्धतीने IPS ट्यूब रन करून चालणार नाही. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकल क्लिअरन्स हे बघावं लागणार आहे. RRS मध्ये 400 kVचा आयसोलेटर असेल, 400 kV साईडला IPS ट्यूब असेल, 220 kV साईडला IPS ट्यूब असेल, त्याचे आयसोलेटर असतील. प्रत्येक ठिकाणी हे क्लिअरन्सेस मेंटेन हे करावे लागणार. स्पेअर युनिट तुम्ही जे वापरणार आहात ते खूप वेळ बंद असून चालणार नाही, तर ते सतत चालू पाहिजे. त्याच्यामधले स्पेअर ICTच्या बेमधले सगळे इक्विपमेंट जे आहेत त्याचं टेस्टिंग झालेलं असलं पाहिजे आणि कुठलंही इक्विपमेंट ते फॉल्टी नको. 400 kV जेजुरीला ICT1 हा भेलचा, ICT2 CGLचा आहे, स्पेअर ICT भेलचा आहे आणि ICT3 हा अल्स्टॉमचा आहे. म्हणजे कुठलेही मेकचे ICT असले तरी चालतील, कुठलेही मेकचे युनिट असले तरी चालतील, त्याचे इलेक्ट्रिकल पॅरामीटर सारखे पाहिजे. आणि ते जर असतील तर आपण भेलचं हे जे स्पेअर ICTचं युनिट आहे ते कुठल्याही युनिटला रिप्लेस करण्याकरता वापरू शकतो. आपल्या सबस्टेशनचं काय महत्व आहे पुणे रिंगमॅनमध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे. 1503 एवढी MVA कॅपॅसिटी आपण हँडल करत आहोत आणि साधारणतः 90% पर्यंत आपला लोड गेलेला आहे. म्हणजे या परिमंडळातलं महत्वाचं क्रिटिकल सबस्टेशन हे जेजुरी. जेजुरी, लोणीकंद 1, लोणीकंद 2, लांबोटी आणि चाखर या सगळ्याची MVA ची कॅपॅसिटी आणि लोड जर तुम्ही बघितलाय तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या सबस्टेशनचं काय महत्व आहे. तर या दृष्टीनं हे जे स्पेअर युनिट आहे हे आपल्यासाठी सप्लाय रिस्टोअर करण्याकरता, रॅपिडली रिस्टोअर करण्याकरता महत्वाचं आहे. आणि त्याकरता तयार केलेली ही जी स्कीम आहे रॅपिड रिस्टोरेशनची स्कीम, की जी आपण 20 तारखेला इम्प्लिमेंट करणार आहोत. RRSचा काय कन्सेप्ट आहे अगोदरच्या स्लाइडमध्येच आपण ते बघितलेलं आहे. पुढच्या स्लाइडमध्ये येतो नेसेसिटी बेनिफिट. ते तुम्ही स्लाइड वाचू शकता, त्याच्यावर जास्त वेळ न घालवता पुढं काय कनेक्शन करायचे आहेत आणि कसे करायचे आहेत या संदर्भात आपण चर्चा करूया. हे सगळं प्रेझेंटेशन ऑलरेडी मी ग्रुपवर शेअर केले. आता 400 kV स्विच यार्डमध्ये रॅपिड रिस्टोरेशन करता काय काम केलेलं आहे ते आपण बघू. काय काम केलेलं आहे कोणाला सांगता येईल? 400 kV साईडला माझी रिक्वायरमेंट होती, माझं जे स्पेअर ICT आहे कुठल्याही फेजला मला कनेक्ट करता यावं. बी फेजच्या ICT मध्ये प्रॉब्लेम आहे मेन युनिट मध्ये, तर B ला कनेक्ट करता यावा. ICT1च्या Y फेजला प्रॉब्लेम आहे तर हाच स्पेअर ICT मला ICT1चा Y फेजला कनेक्ट करता यावा. मग काय लागेल यासाठी? 400 kV साईडला एक आयसोलेटर लागेल. मग हे आयसोलेटर जे सध्या बसवलेलं आहे हे सेंटर ब्रेक आहे का डबल ब्रेक आहे? हे व्हिज्युअलाइज होत आहे की आयसोलेटर म्हणल्यानंतर सगळेच आयसोलेटर आहे, पण ह्याच्यातले सेंटर ब्रेक कोणते आणि डबल ब्रेक कोणते? मग RRS मध्ये डबल ब्रेक कुठं वापरलेले? 220 kV साईडला. म्हणजे हे व्हिज्युअलाइज होता यावं. तुम्ही आम्ही रोज स्विच यार्ड मध्ये जातो, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या रजिस्टर आपण केल्या पाहिजेत. तुम्ही बरोबर उत्तर दिलं. RYB आपण ह्या बसच्या खाली एक आयसोलेटर 400 kV साईडला इरेक्ट केलं
आता हे आयसोलेटर कोणत्या फेजला कनेक्टेड आहे सध्या? आता मी आतमध्ये गेलो तर बी ला कनेक्ट केलेलं आहे. समजा मला बीच्या ऐवजी वायला ICT 1च्या वाय फेजला हे कनेक्शन करायचं, काय करावं लागेल? पहिल्यांदा तर बस 1 वर आउटेज घ्यावं लागेल, पूर्ण बस मला फ्री करावं लागेल. आणि सध्या जे मी कनेक्शन केलेलं आहे RRSचं आयसोलेटर आणि 29A याच्यामध्ये एक IPS ट्यूब टाकलेली, तर ती मला वाय फेजला, ती मला आर फेजला शिफ्ट करून घ्यावी लागेल. म्हणजे ही फुल ऑटोमॅटिक सिस्टीम आहे का? रॅपिड रिस्टोरेशन जे आहे फुल ऑटोमॅटिक नाही आहे, काही गोष्टी आपल्याला मॅन्युअली कराव्याच लागणार आहे. पण मिनिमम गोष्टी मॅन्युअली करून रिस्टोरेशन रॅपिड कसं करायचं त्यासाठी ही स्कीम आहे. 400 kV स्विच यार्डमध्ये 400 kV RRS आयसोलेटर मी बसवलं, जे सेंटर ब्रेक आयसोलेटर आहे. कशावर बसवलं, कशा पद्धतीनं कनेक्शन केलं ते तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. इथं आपण IPS ट्यूब टू वापरलेली. आता त्याच्यानंतर 2016-17 मध्ये सुद्धा हे आयसोलेटर नसताना सुद्धा आपण RRS इम्प्लिमेंट केलेलं ICT 2 करता. ICT 2 करता त्यावेळी हे कनेक्शन जम्परच्या सहाय्याने केलेलं होतं. आता आपल्याकडे आयसोलेटर आणि IPS ट्यूब आहे. 2016-17 मधला RRS आणि आजचा RRS मध्ये काय फरक आहे? 16-17 मध्ये RRS हे फक्त ICT 2 करता होतं, आता ते आपण ICT 3 करता होतं. ICT 2, ICT 1 आणि पुढे फ्युचरमध्ये जो ICT 4 येणार आहे त्याच्याकरता सुद्धा आपण एक्सटेंड करता येईल, ती स्कीम वापरता येईल, या पद्धतीने ती तयार केली. दिसतंय आता? नेट स्लो झालंय का? फोर 400 kV साईडला RRS मध्ये आपण एक आयसोलेटर इन्स्टॉल केलेला आहे. 400 kV RRSचा आयसोलेटर. तर ह्या इथं मी ते या स्लाइडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आपला स्पेअर ICTचा HV बे. ही जी सरळ मला जी IPS ट्यूब दिसत आहे त्या IPS ट्यूबच्या मध्ये वेगवेगळे इक्विपमेंट आहेत. कुठले कुठले? तर त्या स्पेअर ICTचा 29B, स्पेअर ICTचा CT, त्यानंतर 29A आणि हॉरिझॉन्टल जी IPS ट्यूब तुम्ही बघत आहात ते B फेज आहे RRS आयसोलेटरचा. त्यानंतर वाय फेज जो ओपन आहे आणि उलट झालेले इथे कलर दाखवत असताना आर फेज जो आहे तो ऍक्च्युली बी फेज आहे. RYB या पद्धतीने हे 3 आहेत. आणि जे कनेक्शन आपण केलेलं आहे इथं जो रेड बॉक्स दिसत आहे ते ऍक्च्युली बी फेज आहे आणि बी फेजला आपला स्पेअर ICT कनेक्टेड आहे. त्यानंतर या आयसोलेटरला कनेक्शन करत असताना IPS ट्यूबला कनेक्शन करत असताना टी क्लॅम्प कुठं वापरलेला आहे, टर्मिनल कनेक्टर कुठं वापरलेले आहे, तर हे या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे. टी क्लॅम्प कुठं वापरलेला आहे? आपली जी बस आहे, क्वाड बस आहे, तर तिथं तो वापरलेला आहे. आणि टर्मिनल कनेक्टर हे आयसोलेटरच्या तिथे वापरलेलं आहे. म्हणजे ही स्कीम अभ्यास करत असताना मला त्याच्यामधले सगळे क्लॅम्प, त्याच्यामधले सगळे कनेक्टर, त्याच्यामधले सगळे इक्विपमेंट, त्याचे स्पेसिफिकेशन, त्याचं फंक्शन हे सगळं व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळं माहीत पाहिजे की किती प्रकारचं हार्डवेअर वापरलेलं. मग एखादं हार्डवेअर समजा आपल्याकडे नसेल तर ते आपल्याला अवेलेबल करावं लागेल. आणि जेवढं आपण त्याचं टेक्निकल नाव लक्षात ठेवू तेवढं चांगलं. पण मुद्दाम या गोष्टी या प्रेझेंटेशनमध्ये ॲड केलेल्या आहेत. 400 kV साईडला
HV आणि IV कनेक्शन जसं आहे तसं न्यूट्रलचं कनेक्शन आहे. HV साईडला आणखी एक कनेक्शन आहे, म्हणजे HV न्यूट्रल सिटी आहे आणि न्यूट्रल हे न्यूट्रल सिटीला कनेक्ट केलेलं. न्यूट्रलची एक बस तयार केली आणि ते कनेक्शन सिटीला केलेलं. तर ह्या इथं तुम्ही बघू शकता ही जी आहे न्यूट्रल सिटी आहे आणि न्यूट्रल सिटी या युनिटच्या न्यूट्रलला कनेक्ट केलेली आहे. तर हे तिसरं कनेक्शन आहे. जसं HV बुशिंग आहे, IV बुशिंग आहे, तसं न्यूट्रल आणि ते न्यूट्रलचं कनेक्शन न्यूट्रल सिटीला केलेलं. आता हे जे युनिट इथं दिसत आहे हे युनिट स्पेअर युनिट आहे का मेन युनिट आहे? कशावरून ओळखलं? करेक्ट. म्हणजे हे दृष्टी जी आहे ना ही पाहिजे मला, ही अपेक्षित आहे. आता तुम्ही ते करेक्ट पॉइंट आउट केलं की हे जे युनिट आहे, कारण इथं जी ही IV बुशिंग दिसत आहे ती LA ला कनेक्ट केलेली आणि LA च्या पलीकडे ही BPI आपण इरेक्ट करून ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरून IPS ट्यूब पुढे रन करणार आहोत. म्हणजे ह्या LA पासून या IPS ट्यूबला कनेक्शन सुद्धा मला करावं लागणार. ते कनेक्शन केलं तरच पुढे 220 kV एक्सटेंड होणार. हे जोपर्यंत तुम्ही यार्डात जाऊन फिजिकली ते बघत नाही तोपर्यंत हे व्हिज्युअलाइज होऊ शकत नाही. आता हे न्यूट्रलचं कनेक्शन जर काढायचं पहा, प्रत्येक ठिकाणी आपण न्यूट्रल बस तयार केलेली. ज्यावेळी ICT 3चं तुम्ही B युनिट आउट करता त्यावेळी त्या B युनिटची जी न्यूट्रल बस आपण तयार केलेली ती ब्रेक होणार. मग आता त्या बसला कनेक्टेड 2 युनिट असणार आहेत, R आणि Y. त्या 2 युनिटच्या त्या बसला मला कनेक्ट करायचं स्पेअर ICT ला. तर ते जे कनेक्शन आहे हे 33 kV केबलने, या पॉवर केबलने आपण करणार आहोत. सिंगल कोअर केबल. ही केबल का वापरायची? कारण माझे ICT 3चे R आणि Y युनिट एका साईडला आहे, मध्यभागी स्पेअर ICT आहे. तर हे जे कनेक्शन आहे न्यूट्रलचं हे करण्याकरता ही सिंगल कोअर केबल आपण वापरणार आहोत. आता या डायग्राम मध्ये HV न्यूट्रल सिटी त्याचं कनेक्शन बघा. ही इथं सुद्धा आपण एक बस तयार केलेली, ही इथपर्यंत न्यूट्रलची आणि न्यूट्रलला कनेक्शन केलेलं आहे. हे सुद्धा स्पेअर ICTच आहे. हा LA कनेक्ट केलेला आहे IV साईडचा आणि इथून पुढं IPS ट्यूब आपण इरेक्ट करून ठेवलेली. आता आपल्याला 20 तारखेला हे IPS ट्यूब जोडायची, ही IPS ट्यूब जोडायची आहे आणि LA टू IPS ट्यूब कनेक्शन करायचं. ते लक्षात आलं काय करायचं आहे? हे जर केलं तरच या बुशिंग मधला हा सप्लाय या IPSच्या बसमध्ये, IPS ट्यूबच्या बसमध्ये जाणार. आता डायग्राम मध्ये समजा तुम्ही टॉप व्ह्यू बघितला तर हे आपले सगळे ICT आहेत. स्पेअर ICTच्या IV बुशिंग पासून इथे एक LA आहे आणि तिथून आपल्याला IPS ट्यूब पुढे न्यायची. IPS ट्यूब मी इथपर्यंत आणली. ही IPS ट्यूब कुठे कुठे गेली पाहिजे? IPS ट्यूबच्या एका बाजूला ICT 3 आहे, RYB. IPS ट्यूबच्या दुसऱ्या बाजूला ICT 1 RYB आहे, ICT 2 RYB आहे. म्हणजे हे सगळ्या युनिटकडे गेली पाहिजे. मग काही युनिट माझे इकडे आणि काही युनिट इकडे. मग इथं मला पुढे ती करून टी तयार करावं लागेल. म्हणजे यार्डामध्ये तशा प्रकारे का केलेलं आहे हे तुम्ही इथं व्हिज्युअलाइज करू शकता. बघा हे स्पेअर ICT त्याची बुशिंग आणि LA दाखवलेलं आहे. इथं आपल्याला IPS ट्यूबचं कनेक्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही IPS ट्यूब इथं आणलेली आहे. मग एका पॉईंटला आपल्याला ती हॉरिझॉन्टल IPS ट्यूबला कनेक्ट करावी लागेल. वाटतं हे कनेक्शन परवा केलं का आपण? हे आधीच केलेलं होतं. हे इथं कनेक्ट करून ठेवलेलं आहे, फक्त जोडायचं, बांधून ठेवलेलं. तर हे सुद्धा कनेक्शन महत्वाचं. मग हे केल्यानंतर ICT 1 कडून सुद्धा सप्लाय जाणार. बघा ड्रॉबॅक काय आता ह्याचा? ICT 3चा B फेज तुम्ही चार्ज करणार आहे, पण त्यावेळी ICT 1 कडे जी IPS ट्यूब गेलेली तिच्यामध्ये सुद्धा हा सप्लाय असणार. आणि म्हणून ह्याच्यावर आपण थोडासा विचार करू की इथलं कुठलं सेक्शन आपल्याला डेड करता येईल का, की जेणेकरून हा सप्लाय इकडे एक्सटेंड होणार नाही. कारण तो तिकडे जायची काही गरज नाही. समजा 3, 4, 5 महिने B युनिट आपला आउट राहिलं तर हा सप्लाय विनाकारण ICT 1 आणि ICT 2च्या IV बेमध्ये खाली असणार. तर त्या दृष्टीनं आपल्याला त्याचा विचार करावा लागेल की ह्या कनेक्शनचं काय करायचं. पुन्हा एकदा तुम्ही व्हिज्युअलाइज केलं
आपण अशा पद्धतीने हे कनेक्शन केलं, IPS ट्यूब बांधली LA पासून, ती नंतर तुम्ही जो कनेक्शन केलेलं आहे इथं कंडक्टर बांधून ठेवलेला आहे, आणि हे आडवं IPS ट्यूब आहे, आणि ती ट्यूब पुढे गेलेली आहे प्रत्येक आयसोलेटरला. तर हे जे आयसोलेटर आहेत 1, 2 आणि 3 आयसोलेटर हे 220 kV साईडचे RRS चे आयसोलेटर. हे आयसोलेटरचं काम काय? स्पेअर ICT जो आहे तो जो मेन युनिट आपण बायपास केलेला आहे, आउट केलेला आहे, त्याच्या 220 kV साईडला सप्लाय एक्सटेंड करायला, आणि त्याच्याकरता एवढी सगळी खटाटोप आपण केली. हे लक्षात येत आहे? प्रत्यक्षामध्ये आता तुम्ही इथं व्हिज्युअलाइज करू शकता. स्पेअर ICT कडून आलेली IPS ट्यूब BPI स्ट्रक्चरवर आहे. मला वाटतं हा पार्ट अगोदरच होता ना ICT 2च्या वेळेस. ICT 2च्या वेळेस हा होता, आणि इथे सुद्धा काही IPS ट्यूब काही पोर्शन होते, काही BPI वरती ट्यूब होती. फक्त ICT 1, 2च्या साईडला आपण एक्सटेंड केलेली, आणि पुढे ICT 4 आल्यानंतर 4ला सुद्धा आपण ती एक्सटेंड करणार. तर या पद्धतीचं हे डिझाईन आहे. समजा स्पेअर ICT 1च्या बाजूला असतात, आपल्याला ते पूर्ण बस इकडे घेऊन यावं लागलं असतं. तो पूर्ण फेज ICT 3 पर्यंत आणावं लागला असतं. मध्यभागी असल्यामुळं कदाचित या डिझाईन मध्ये उद्या आपण चेंज करू शकतो. एक सर्किट 1 IPS ट्यूबचं ICT 1 कडे जाईल, आणि सर्किट 2 ICT 3 आणि 4 कडे जाईल. म्हणजे असं काहीतरी करून की ज्या सेक्शनला चार्ज ठेवायची गरज नाही, लाईव्ह ठेवायची गरज नाही IPS ट्यूबला, ती डिस्कनेक्ट करता यावी. किंवा इथे एखादा आयसोलेटर जर टाकलं तर हे 2 सेक्शन होऊ शकतात. म्हणजे पुढे जर समजा कुणाला कुठल्या सबस्टेशनला 400ला ही स्कीम रिपीट करायची, अगदी अशाला अशी न रिपीट करता ह्याच्यामधले जे काही चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेसवर विचार करून रिडिझाईन आपल्याला करता येईल. IPS ट्यूबचं कनेक्शन, त्यानंतर आपण जो कंडक्टरनी हॉरिझॉन्टल IPS ट्यूबला कनेक्शन केलेलं आहे ते इथं दाखवलेलं आहे. 220 kV स्विच यार्ड मध्ये आपण काय काय केलं? मग 400 kV स्विच यार्ड मध्ये काय केलं? 400चा एक आयसोलेटर बसवला, IPS ट्यूब RYB फेजला कनेक्ट करता येईल अशा प्रकारची अरेंजमेंट केली. 220 kV साईडला काय केलं? गेल्यापासून BPI स्ट्रक्चर जिथे उभा BPI आहे त्याच्यावर एक IPS ट्यूब ठेवली, ती सरळ नेली आणि ती आडव्या IPS ट्यूबला कनेक्ट केली, आणि प्रत्येक बे मध्ये प्रत्येक ICT 1, 2, 3 साठी 220 kVचं डबल ब्रेक आयसोलेटर बसवलं. तर हे आपले आयसोलेटर इथं दाखवलेले आहे. बघा आता ज्याने पूर्ण स्कीम कशी व्हिज्युअलाइज झालेली या स्लाइड मध्ये 400 kV साईडला काय केलं, स्पेअर ICT युनिटला काय केलेलं आहे, आणि 220 kV साईडला स्पेअर ICTची IV बुशिंगचा सप्लाय कसा एक्सटेंड केलेला आहे हे सगळे याच्यात दाखवले. 220 kV साईडला किती BPI वापरलेले तुम्हाला सांगता येईल? स्विच यार्ड मध्ये जे नेहमी जातात आणि ज्यांनी नेहमी काम केले किती BPI वापरलेले? अगदी बरोबर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. हे ऑब्झर्वेशन पाहिजे. याला जायचं म्हणजे इकडे तिकडे बघत नाही राहायचं, तर प्रत्येक वेळी आपल्याला ते लक्षात पाहिजे. मग आता आणखी थोडंसं पुढे तुम्ही विचार करा, याच्यामध्ये कुठले रिजिड एक्सपान्शन प्लॅन कुठे वापरलेले, रिजिड प्लॅन कुठे आहे, टर्मिनल कनेक्टर कुठे आहे, किती वापरलेले. तर या पद्धतीने सगळ्याचं नोटिंग करा. आणि हे कधी नेहमी करायची गरज आहे का? फक्त वन टाइम जॉब आहे. हे सगळं जर केलं तर तुम्हाला ही स्कीम व्यवस्थित समजेल. अगदी बरोबर उत्तर दिलेलं. पण 400 kV ला काही BPI वापरलेत का नाही? किती आहे? 33 kV चे BPI कुठे? 33 kV बुशिंग आणि बाकी BPI संदर्भात आपण पुढे बघणार आहोत. पण या पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे बघा, म्हणजे डोळसपणे बघा. बघा डोळे सगळ्याला, इथं बसलेला सगळ्यांना डोळे आहेत, पण डोळसपणे कोण सिस्टीमकडे बघतंय. आणि इथे टेक्निशियन इंजिनियर हा नाही, मी आउटसोर्स आहे, मी रेग्युलर आहे, काही नाही. ही दृष्टी जी आहे ना ती कोणाला असू शकते. ही दृष्टी विकसित करायचा क्वेस्ट फॉर इनोव्हेशनचा उद्देशच आहे. ही दृष्टी डेव्हलप करायची. माझे कान, सगळ्यांचेच कान ऐकतात, पण काही दुसऱ्याला ऐकू न येणाऱ्या गोष्टी मला ऐकता आल्या पाहिजे. स्पार्किंग झालं, टायमिंग बदलली, ट्रान्सफॉर्मरचा आवाज बदलला,
तर मला ते नोटीस झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला तयार करायचं. 3 कनेक्शन आपण बघितले, HV बुशिंग, IV बुशिंग, न्यूट्रल, HV न्यूट्रल. चौथं जे कनेक्शन आहे ICT 3 33 kVच्या बुशिंग आहे. 2 बुशिंग आहे, 3.1 3.2 3 युनिटचे. या सगळ्या ज्या काही ठिकाणी आपण ICT 3 ला केबल वापरलेला आहे आणि डेल्टा फॉर्म केलेला आहे. ICT 1 आणि ICT 2 ला काय केलेलं आहे, IPS ट्यूब वापरलेली आणि तिथे सुद्धा डेल्टा फॉर्म केलेला आहे. म्हणजे ICT 3 चं B युनिट आउट करताना मला केबल जोडायची, पण ज्यावेळी मी ICT 1 किंवा ICT 2 चं एखादं युनिट आउट करेल आणि स्पेअर ICT मला तिथं वापरायची, तर त्यावेळी मला 33 kV बुशिंगचं कनेक्शन हे IPS ट्यूबला करावं लागणार, कारण तिथं IPS ट्यूबचा वापर करून डेल्टा हा फॉर्म केलेला आहे. म्हणजे मी मला जे सांगितलं की सगळे बे जरी सारखे असले तरी बे मध्ये काही गोष्टी बदललेल्या आहेत. त्यापैकी बदललेली गोष्ट हे 33 kVच्या टर्शरी बुशिंगचा जो डेल्टा फॉर्म केलेला आहे, तर तो या पद्धतीने केलेला आहे. इथे समोरून फोटो घेतलेला आहे, आपल्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने घेतलेला हा फोटो. त्याच्यामध्ये काय PT आणि LA वापरलेले आणि त्याचं कनेक्शन कसं केलेलं आहे ते दाखवलेलं आहे. ICT 1 आणि 2 मध्ये इथं IPS ट्यूब वापरलेले आहेत. आता IPS ट्यूब मध्ये हे कनेक्शन कसं वापरलेलं आहे, 3.1 3.2 R फेज, Y फेज, B फेज. याचा 3.1 हा कनेक्ट केलेला आहे इथं 3.2 ला, 3.2 Y फेजच्या 3.1 ला, Y फेजचा 3.2 3.1 ला. या पद्धतीने हे कनेक्शन केलेलं आहे आणि पुढे ते LA आणि PT ला कनेक्शन केलेलं आहे. हा डेल्टा फॉर्म केलेला आहे. तुम्ही केबल वापरा नाही तर IPS ट्यूब वापरा, त्याचं फंक्शन सेम आहे. आपल्या पुढे चॅलेंज काय आहे की टर्शरी बुशिंग जी स्पेअर ICT आहे तर ती मला केबलच्या सहाय्याने ICT 1 आणि 2 ला IPS ट्यूबला कनेक्ट करायची, पण ICT 3 ला मात्र ती केबललाच कनेक्ट करायची. मग हे करण्याकरता 33 kV केबल स्ट्रक्चर मी तयार केलेले, तर ते स्ट्रक्चर आपण पुढे बघू. डेल्टा कसा फॉर्म केलेला आहे वेगळ्या पद्धतीने या डायग्राम मध्ये सांगितलं. तर इथं मला ही केबल वापरायची, 33 kV 3 कोअर केबल तिथे टाकलेली, त्यातल्या 2 3.1 आणि 3.2. मला वाटतं मागच्या आठवड्यामध्येच तुम्ही ते टेस्ट सुद्धा केलेली आणि मार्किंग इथं करून ठेवलेलं आहे. हॅलो सर. हा हा हॅलो. हा बोला. हा सर, स्क्रीन नाही दिसत आहे. हो हो चालू करतो. स्क्रीन दिसत नाहीये. परत चालू करतो. ओके ओके सर. हा मॅडम आता दिसतंय? आगे मॅडम. हो सर दिसते. हा हा तुम्ही लगेच हे इंटरप्ट करा, कारण हो, इथं सर. ते लक्षात येत नाहीये. बरं सर ठीक आहे. आता टर्शरीचे जे स्ट्रक्चर म्हणतोय तर या पद्धतीने टर्शरीचं आपण इथं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. प्रत्येक युनिटच्या बाजूला हे केलेलं आहे. ह्याचा उद्देश काय, ज्यावेळी तुम्ही या ICTचं हे जे केबल आहे टर्शरीचं काढाल, आता B युनिटचं मी काढलं, तर हे कुठे जोडायचं, स्ट्रक्चरच्या या साईडला जोडायचं. आणि स्पेअर ICT पासून मी एक केबल काढलेलं आहे ते या स्ट्रक्चरच्या दुसऱ्या साईडला जोडायचं. तर अशा पद्धतीची अरेंजमेंट इथं करून ठेवलेली आहे. समजा हे स्ट्रक्चर वापरलं नसतं, काय करावं लागलं असतं, त्या डेल्टा पर्यंत ती डेल्टा डिस्टर्ब झाला असता. या केसमध्ये आता डेल्टा डिस्टर्ब होत नाही. आपल्याला फक्त हे आयडेंटिफाय करायचं आहे की याच्यापैकी 3.1 कोणता आहे आणि स्पेअर ICTचा 3.1 कोणता आहे. ही जी केबल B युनिटला जोडलेली त्याच्यातला 3.2 कोणता आहे आणि स्पेअर ICT कडून जी केबल आलेली त्याच्यातला 3.2 कोणता आहे. हे जर कळालं तर ह्या स्ट्रक्चरला एका साईडला B युनिटची ओरिजिनल केबल आणि दुसऱ्या साईडला स्पेअर युनिट पासून आलेली केबल, दोन्ही 33 kVच्या 3 कोअर केबल आहे, त्याचं कनेक्शन फक्त करायचं. इतकी सिस्टीम ही सुटसुटीत केलेली, की ज्यांनी पुढे डिझाईन केलेलं आहे. मला आवडलेली गोष्ट त्याच्यामधली ही की 33 बघा त्यांनी इतकं सुटसुटीत करून ठेवलेलं. प्रत्येक कनेक्शन हे
कमीत कमी वेळेत आपण नाव काय दिलेलं रॅपिड रिस्टोरेशन, तर ते रिस्टोरेशन रॅपिड कसं करता येईल आणि एक्झिस्टिंग सिस्टीम डिस्टर्ब होणार नाही या पद्धतीने ते केले. आता हे प्रत्येक युनिटचं स्ट्रक्चर हे त्या युनिटच्या बाजूला इथं दाखवलेलं आहे. प्रोटेक्शन आणि कंट्रोल पार्ट, कुठल्या कुठल्या केबल ICT CTMB पासून ICT 1 2 3 या स्पेअर ICTच्या CTMB पासून तिन्ही ICTच्या MB पर्यंत आपण 2.5 स्क्वेअर mm 10 कोअर केबल ले केलेली आहे, 2 कोअर केबल ले केलेली आहे आणि AC/DC सप्लाय एक्सटेंड करण्याकरता त्या केबल ले केलेल्या आहेत. काही ठिकाणी प्रोटेक्शन करता कंट्रोल करता एक पॅनल वापरलेला आहे. जेजुरी सबस्टेशन मध्ये असा कुठलाही आपण पॅनल वापरलेला नाही. आता RRSच्या आजच्या लेक्चरमध्ये जसं आपण ओव्हरव्ह्यू बघितला, विनायक तुम्हाला जर शक्य झालं तर RRS मध्ये ज्यावेळी तुम्ही हे इम्प्लिमेंट करा तर स्पेअर ICTचा ब्रेकर कशा पद्धतीनं बी युनिटच्या जागी वापरलेला आहे आणि प्रोटेक्शन मध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे त्याचं स्वतंत्र एक सेशन होऊ शकतं. काल मी एक नोट लांबोटी सबस्टेशनची आपल्या ग्रुपवर शेअर केली होती. नरेश कोंडा मला वाटतं तुमच्याच बॅचचे, त्यांनी ती तयार केली. तर अशा पद्धतीची एक नोट आणि एक प्रेझेंटेशन मला टेस्टिंग करून अपेक्षित आहे. तुम्ही करा किंवा प्रश्न तुम्ही करा. जसं आपण हे मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, ऑपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ही सिस्टीम बघत आहोत, तसं प्रोटेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कसं केलेलं, त्याला पूर्ण ऑटोमॅटिक करायचं झालं असतं तर कसं करता आलं असतं. सेमी ऑटोमॅटिक काय ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण ऍड करू शकतो या दृष्टीनं विचार करा आणि ती प्रेझेंट करा. सिव्हिल वर्क ह्याच्यामध्ये काय काय होतं ते इथं स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे. बघा ICTच्या मेन युनिटचे 4 कनेक्शन आपण बघितले. बी युनिट आउट करायचंय म्हणजे HV बुशिंग, IV बुशिंग, टर्शरी बुशिंग आणि HV न्यूट्रल हे कनेक्शन मला डिस्कनेक्ट करायचं. हे लक्षात आलं, ते इथं दाखवले. ICT 3 चे कनेक्शन, ICT 3 R फेज, Y फेज, B फेज ज्या पद्धतीने यार्डमध्ये आहे तोच सिक्वेन्स आपण मेंटेन केलेला आहे. HV बुशिंग, HVLA आणि IV बुशिंग मला 20 तारखेच्या आउटेजमध्ये फ्री करायचे, म्हणजे मला माझं युनिट ओपन करून ठेवायचे, हे जम्प ओपन करायचे. स्पेअर ICTच्या HV, IV बुशिंग आणि न्यूट्रल सिटी इथे सुद्धा मला लक्ष द्यायचं. स्पेअर ICTची HV बुशिंग आहे ती कनेक्टेड ठेवायची. IV बुशिंग जी LA ला कनेक्टेड आहे ती मला पुढे सप्लाय IPS ट्यूबला एक्सटेंड करायचा आहे. आणि न्यूट्रल सिटी स्पेअर ICTची B युनिट करता मला वापरायची. स्पेअर ICTचं जे टर्शरी बुशिंग आहे बघा, स्पेअर ICTचा विचार केला तर HV साइड 400 kV ला कनेक्टेड आहे 407 B ला. IV बुशिंग तुम्ही सांगितलं LA ला कनेक्टेड आहे जे आपण बघितलं. टर्शरी बुशिंगला कुठलंही कनेक्शन नाही कारण ती एकच युनिट आहे. मग इथून मला 3.1 आणि 3.2 केबलच्या सहाय्याने कुठं न्यायचंय B युनिटला. तर त्याच्याकरता मी सिंगल कोअर केबल नाही वापरली, तर मी 33 kV ची 3 कोअर केबल वापरली की जी मी त्या स्ट्रक्चरला जोडणार. आता स्पेअर ICTचे जे HVB आहेत हे परत एकदा या फोटोमध्ये आपण आयडेंटिफाय करू. 29B म्हणजे जिथं स्पेअर ICTच्या HV बुशिंग पासून जॅक बस वरून इथं ड्रॉप झालेला आहे, इथं कनेक्शन आलेलं आहे 29B. त्याच्यानंतर कोण आहे CT, नंतर सर्किट ब्रेकर, त्याच्यानंतर 29A. 29A च्या पुढे काय असणार आहे IPS ट्यूब आपण एक्सटेंड केली ज्याच्यावर चॅटरिंग येते. आता हे व्हिज्युअलाइज होईल. परत एकदा स्पेअर ICTचा 29B, स्पेअर ICTचा CT, स्पेअर ICTचा 29A, सर्किट ब्रेकर. तर हे सगळे बे मधले जे इक्विपमेंट आहेत ते आपण इथे दाखवलेले. ज्यावेळी तुम्ही स्पेअर ICT वर आउटेज घेता कोणता आयसोलेटर ओपन करता ब्रेकर ऑफ केल्यावर? स्पेअर ICT वर आउटेज 29B, 29A ला बघा बसचा सुद्धा सप्लाय आलेला आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची. RRS आयसोलेटरवर काम करत असताना बसचा आउटेज लागणार, पण त्या आयसोलेटर म्हणजे 29A च्या पुढे तुम्हाला काम करायचं नाही. की पुढची सिस्टीम लाईव्ह आहे त्याच्या मागे काम करायचंय तर मात्र ते काम करते. तुम्ही ब्रेकर बंद करा, 29B ओपन करा, 29A ओपन करा आणि मध्ये काम करा. या पद्धतीने आपण करतो ऑपरेशन, बरोबर.
29A च्या ऐवजी मी समजा 29 RRS आयसोलेटर ओपन केलं, चालेल का? चालेल का? 29 सुद्धा एकच आहे, बी फेज दोन्ही आयसोलेटर कसे सिरीज मध्येच आहेत ना. नीट विचार करून सांगा. स्पेअर आयसीटी बे 29A, पुढे जो सप्लाय आपण एक्सटेंड केला, ही आपलं सरळ आयपीएस ट्यूब होती. या आयपीएस ट्यूबला बी फेजला आपण आयपीएस ट्यूबच्या सहाय्याने कनेक्ट केलं आणि इथं आयसोलेटरला कनेक्शन केलेलं. स्पेअर आयसीटी एचव्ही बे आणि 400 KB RRS आयसोलेटर कसं कनेक्टेड आहे एकमेकांना, फिजिकली ज्यांनी बघितलंय त्यांना हे लगेच व्हिज्युअलाइज होईल. जे ऑनलाईन आहेत त्यांनाही ते लक्षात यावं म्हणून मुद्दाम हा फोटो आणि प्रत्येकाला मार्किंग आपण केलेलं की स्पेअर आयसीटीचा सर्किट ब्रेकर कोणता, 29A आयसोलेटर कोणतं, स्पेअर आयसीटी आयपीएस ट्यूब ही बी फेजला कनेक्ट केलेली. आणि अशा पद्धतीनं सध्या आपण प्रेझेंट कंडिशन मध्ये स्पेअर आयसीटी हा बी फेजला कनेक्ट करून ठेवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला बी फेज आयसीटी 3 चा बी आउट करून स्पेअर आयसीटी त्याच्यावर घेता येणार. तो जो आर वर घ्यायचा, वाय वर घ्यायचा, तर त्याप्रमाणे आपल्याला बसवर आउटेज घेऊन इथं सुद्धा चेंजेस करावे लागणार. स्पेअर आयसीटी बे 400 KB RRS आयसोलेटर परत एकदा वेगळ्या अँगलनी वेगळ्या फोटोमध्ये इथं आपण आयडेंटिफाय करू. जी एक लाईन तुम्ही बघत आहात ती लाईन म्हणजे आपला स्पेअर आयसीटीचा बे, त्याच्यामधले सगळे आयसोलेटर, ब्रेकर, सीटी हे इथं दाखवलेले. 29 आयसीटी, 29B सीटी, सर्किट ब्रेकर, 29A आणि 29A च्या पुढे लगेच आयपीएस ट्यूबने आपण हे कनेक्शन दिलेलं आहे RRS आयसोलेटरला. वाय फेज आहे तो ओपन आहे, आर फेज जो आहे तो सुद्धा ओपन आहे. आयसीटी 3 RYB बॅक साइडला. आता मला हे स्ट्रक्चर दाखवायचं होतं, पण जसं आर फेजचं स्ट्रक्चर आहे तसंच स्ट्रक्चर इथं आहे. कॅमेराने ते दाखवता येत नव्हतं म्हणून बॅक साइड इथं हे जे तुम्ही इमॅजिन करतायत अशा प्रकारचं स्ट्रक्चर इथं आहे. मग हे कनेक्शन काढून आपल्याला ह्या स्ट्रक्चरला इथं जोडायचंय आणि स्पेअर आयसीटी पासून चाललेलं कनेक्शन इथं जोडायचं. आता इथं सुद्धा लक्षात घ्या, ज्यावेळी मी आयसीटी 3 च्या बी फेज युनिटला स्ट्रक्चरवर 33 kV हे कनेक्शन करेल, तर या आयसीटीच्या तिथे 33 kV सप्लाय चालू. वर सुद्धा आयव्ही मी ओपन केला, आयव्ही बुशिंग ओपन केली, तरी वर जो कंडक्टर आलेला आहे केबल गॅन्ट्री पासून आयसीटी 3 च्या तो सुद्धा लाईव्ह आहे. ह्या दोन गोष्टीचं भान आपल्याला त्यावेळी ठेवायचं आउटेज. जर हे युनिट आउट करायची वेळ आली तर गरज पडली तर आपल्याला आयसीटी 3 वर सुद्धा आउटेज घ्यावं लागणार. समजा या टँकवर उभा राहून तुम्ही काही काम करत आहात हाईटनी किंवा इथं तुम्हाला क्रेन वापरायची, तर या गोष्टीचं भान ठेवायचं की वरचा जो कंडक्टर आहे तो लाईव्ह आहे, तो चालू आहे. आपण जम्प फक्त 220 kV साईडला बुशिंग पर्यंत रिमूव्ह केलेला आहे. आता 220 kV साईडला सुद्धा आयपीएस ट्यूब ही सध्या कनेक्टेड नाहीये. बी फेजला मला ते कनेक्शन करावं लागणार, त्यावेळेसच ते आयसोलेटर पर्यंत सप्लाय जाणार. आयपीएस ट्यूब किती ठिकाणी जोडावी लागणार? आयपीएस ट्यूब स्पेअर आयसीटीच्या जवळ येले पासून जो आपण सेक्शन केलेला आहे तिथे एक आयपीएस ट्यूब जोडावी लागणार आणि दुसरी आयपीएस ट्यूब इथे जोडायची. हे दोन कनेक्शन करायचे. हे केल्यानंतर मग या आयसोलेटर पर्यंत सप्लाय येणार आहे. हे आयसोलेटर क्लोज केल्यानंतर तो जम्प मधून वर जाणार आणि तो बुशिंग पर्यंत आयव्ही साइडच्या बुशिंगच्या वर कंडक्टर तो लाईव्ह राहणार. हे व्हिज्युअलाइज होतं सगळ्यांना. आर वाय आणि बी आयपीएस ट्यूब तुम्हाला तशी चेंज करावी लागेल. आता या युनिटचा विचार केला, एका युनिटचा बी युनिट इथे दाखवलेलं आहे. ह्या बी युनिटचं एचव्ही बुशिंगचं कनेक्शन तुम्हाला रिमूव्ह करायचंय, आयव्ही बुशिंगचं कनेक्शन रिमूव्ह द्यायचंय. एलए साइड एचव्ही एलए जो आहे त्याचं जम्पर ओपन करायचंय, रिमूव्ह करायचंय. टर्शरी बुशिंगचं कनेक्शन काढून स्ट्रक्चरला द्यायचंय. न्यूट्रल सिटी आयसीटी 3 ची न्यूट्रल बस डिस्कनेक्ट करायची, बी फेज आउट करायचा आहे आणि
हे कनेक्शन आपल्याला स्पेअर आयसीटीच्या न्यूट्रल बस आणि न्यूट्रल सिटीला जोडायचं. त्याचप्रमाणे टीड पॉइंटला 408चा बी फेज जम्प सुद्धा ओपन करायचा. तो पूर्ण स्पॅन जो सुरुवातीला आपण बघितला तो डेड राहणार. स्पेअर आयसीटी आयपीएस ट्यूब कुठे एक्सटेंड करायची, जसं मी अगोदर सांगितलं एलए पासून हे कनेक्शन आपल्याला ह्या इथून पुढे कनेक्ट करावं लागणार आहे. एलए टू बीपीआय ह्याच्यावर जी आयपीएस ट्यूब येणार आहे त्याच्यावर कनेक्शन करायचंय. ही आयपीएस ट्यूब जोडायची आणि पुढे तो सप्लाय एक्सटेंड करायचा. समोरच्या साईडने जर बघितलं तर या पद्धतीनं हे कनेक्शन केल्यानंतर आयपीएस ट्यूबला ही आयपीएस ट्यूब इथे चार्ज होईल आणि हा सप्लाय आयसीटी 1 कडे जाईल आणि आयसीटी 3 कडे जाईल. तर आयसीटी 1 कडे जाणारा सप्लाय कसा आणि कुठे डिस्कनेक्ट करायचा याचा देखील आपण विचार करू. हा सप्लाय आपल्याला इथे न्यायचा आहे आणि ह्या इथं आपला तो बी फेज आहे. इथे सुद्धा आपण आयपीएस ट्यूब कनेक्ट केली, हा आयसोलेटर क्लोज केला. वरचा जंप आता हा चार्ज झाला, हे केल्यानंतर क्लोज केला, हा जंप चार्ज झाला आणि पुढे हा सप्लाय रिटर्न वर येणार. हे व्हिज्युअलाइज व्हावं म्हणून हे इथं स्लाइड मध्ये मुद्दाम दाखवलं. टर्शरी बुशिंगचं स्ट्रक्चर पुन्हा एकदा इथं तुम्ही बघू शकता. बघा ही स्पेअर आयसीटीची न्यूट्रल सिटी आहे, ही आपल्याला वापरायची. ही न्यूट्रल सिटी आणि ह्याचा हा बस इथपर्यंत तयार केलेला. आता हे जे कनेक्शन आहे हे सिंगल कोअर केबलने आपल्याला करायचं आहे आणि दुसरी जी सिटी आहे आर फेजच्या तिथं ही न्यूट्रल सिटी आयसीटी 3 ची आहे, ही सर्व्हिसमधून बाहेर काढायची, आउट करायची आहे आणि हा जो आर आणि वायचा न्यूट्रल बस आहे त्याला हे कनेक्शन करायचे. तर ते कुठं डिस्कनेक्ट करायचे काय ते काळे साहेबांनी ठरवलेलं आहे. मला वाटतं ते बी आणि वाय फेजच्या मध्ये डिस्कनेक्ट करायचं आणि तिथे ती केबल जोडायची. तर हे प्रत्येकाने फिजिकली बघा, प्रत्येकाने फिजिकली बघा. आयसीटी 1 RYB याच्यामध्ये फक्त फरक आता आहे टर्शरी साईडला आहे जिथं आयपीएस ट्यूब या वापरलेल्या. आयसीटी 2 मध्ये सुद्धा टर्शरी साईडला आयपीएस ट्यूब वापरलेली. कुठले कुठले कनेक्टर वापरलेले आहेत काय ते तुम्ही इथं लिस्ट मुद्दाम दिलेली आहे, त्याचे फोटो दिलेले आहेत. टेक्निशियन पैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही किती टर्मिनल कनेक्टर, किती एक्सपान्शन टाइप कनेक्टर वापरलेले आहेत ते लिस्ट आउट करू शकता. किंवा आपल्याकडे स्टोअरला जर हे असतील तसं वेगळं त्याला काढून ठेवा, आपण ते सगळ्यांना फिजिकली दाखवू, ते हँडल करता येते. प्रत्येक कनेक्टर हे जे असतील 6 टाईपचे जे वापरलेले तर ते प्रत्येकाने स्वतः ते बघा, ते कुठे वापरलेले आहेत, कशा पद्धतीने वापरलेले आहेत, त्याचे फोटोग्राफ आहेत. तर ही माहिती ज्यावेळी हॉटस्पॉट असेल तर त्यावेळी तुम्हाला तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे कुठल्या ह्याच्यावर, कुठल्या क्लॅम्पवर, कुठल्या कनेक्टरवर तो हॉटस्पॉट आहे. तर त्याचं टेक्निकल नाव काय, त्याचे स्पेसिफिकेशन काय, 350 mm म्हणजे काय, 450 mm म्हणजे काय, 150 by 150 कुठे वापरलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीनं या गोष्टी याच्यात ऍड केलेल्या आहेत. आता ही शेवटची स्लाइड म्हणजे पहिली स्लाइड होती, आपण सुरुवात इथून केली होती. मी जसं तुम्हाला सांगितलं की सुरुवात जिथून करतोय सगळ्या गोष्टीची माहिती करून आता आपण बघणार आहे 20 तारखेच्या आउटेज मध्ये मला काय करायचं. प्रायमरी साईड ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत त्या मी इथे लिस्ट आउट केलेल्या आहेत, ज्या वारंवार प्रेझेंटेशन मध्ये मी सांगितलेल्या. आणि टेस्टिंगची टीम काय करणार आहे तर प्रामुख्याने 8 गोष्टी आहेत, तर त्या 8 गोष्टी करणार आहे. हा स्वतंत्र लेक्चरचा विषय, कृष्णा किंवा तुम्ही किंवा दोघं मिळून तुम्ही एक करू शकता. ठीक आहे, शेवटची स्लाइड होती. ऑनलाईन जे आहेत त्यांच्यासाठी कन्क्लूड करतो. हा आगे मॅडम स्क्रीन शेअर केलेला मी दिसतोय तो.
नाही सर, अजून नाही दिसत आहे. हा इथं हा काय? सर. हा हॅलो. हा बोला. नाही दिसत आहे सर अजून स्क्रीन. मला इथं प्रेझेंटेशन चालू करावं लागेल. ठीक आहे, आता दिसतोय स्क्रीन? दिसतोय ना? नाही सर. ठीक आहे, थोडा नेटचा इश्यू आहे, दिसेल तो. आता आता येईल सर. दिसत आहे स्क्रीन. हा दिसत आहे ना? ठीक आहे. यानंतर पुढची जी स्लाइड होती ती थँक्यूचीच होती. साधारणतः 1 तासामध्ये ज्या गोष्टी कव्हर करायच्या होत्या त्या मी केलेल्या आहेत. परत हे स्क्रीन शेअरिंग मी थांबवतो आणि आपल्या ऑनलाईन मीटिंगमध्ये येतो. हां, ऑनलाईन जे प्रेझेंट आहेत, कृपया कोणी फीडबॅक देऊ शकेल? बघा, ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या, ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याला मी पूर्ण जबाबदार आहे. पण ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या त्या ऐकत असताना काही गोष्टी तर स्किप झाल्या असतील का, तुमचं लक्ष नसेल, तर परत एकदा तुम्हाला तुमची सिस्टीम, तुमची स्कीम त्याचा नीट अभ्यास करून RRSच्या संदर्भातले जे डिसिजन आहेत ते घ्यावे लागतील. अनिल राग साहेब, कन्क्लूड करा तुम्ही. काय लक्षात आलं? हा ओके सर. हा, कन्क्लूड करा म्हणलं. काय ऍक्च्युली आपण आजच्या सेशन मध्ये हा कन्क्लूड करतो सर. आजच्या सेशन मध्ये आपण RRS सिस्टम, रॅपिड रिस्टोरेशन सिस्टम सर्व्हिस मध्ये घेताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे एकदम डिटेल मध्ये पाहिलं. सर्वप्रथम जेव्हा ICTचं एखादं युनिट फेल झालं तर त्या केसमध्ये आपण जेव्हा RRS थ्रू ते सर्व्हिस मध्ये घेऊ, स्पेअर ICT थ्रू, तर त्यावेळेस आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, थोडक्यात HV बुशिंगचं कनेक्शन आहे, IV बुशिंगचं कनेक्शन आहे, नंतर टर्शरी बुशिंगचं कनेक्शन आहे, टर्शरीचं डेल्टा फॉर्मेशन आहे आणि न्यूट्रल सिटीचं जे कनेक्शन आहे. तर ह्या कनेक्शनचे आपल्याला जे मॉडिफिकेशन्स करावे लागतील, तर हे सरांनी अतिशय व्यवस्थित डिटेलमध्ये एकदम डायग्राममध्ये मेन्शन करून आपल्याला दाखवलं. तर ते त्यामुळे आपल्याला RRS सिस्टम कशी सर्व्हिसमध्ये येणार आहे ते समजलं. तर खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं आणि RRS बद्दल माहिती मिळाली. ओके, थँक्यू. आता जी IPS ट्यूब आपण वापरली, समजा मला नवीन सबस्टेशनमध्ये ही स्कीम डिझाईन करायची, तर आणखी काही ऑप्शन आहेत का? IPS ट्यूबच्या ऐवजी दुसरं काही वापरता येईल का? त्याचं डिझाईन कसं असायला पाहिजे? IPS ट्यूबच्या ऐवजी केबल वापरता येतील 220 kV साईडला? या पद्धतीने मला वाटतं आपण थोडासा विचार केला पाहिजे की एक्झिस्टिंग ह्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक आहेत आणि ह्याला कसं. आता ही सिस्टीम पूर्ण ॲटोमॅटिक नाही आहे, सेमी ॲटोमॅटिक आहे. तर ह्याला ॲटोमॅटिक करण्याकरता आणि मॅन्युअल गोष्टी ज्या आहेत त्या आणखी कशा कमी करता येतील या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजे. जे ऑनलाईन प्रेझेंट होते त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली ही जी सेशन आहे हे सेशन इथं क्लोज करतो. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. आता समोरच्या पैकी बोला.
हां बोल. मला एक विचारायचं हो. की आता आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, पण टॅप पोझिशन जी आहे आयसीटी स्पेअर आयसीटीची आणि आयसीटी 3ची, ती पण मला असं वाटतं की सेमच असते काही सर्व्हिसमध्ये घेत असताना. आपल्या इथे आहे बरोबर आहे, आपल्या इथे सगळं हां कंडिशन काय काय असायला पाहिजेत बरोबर. आपल्या टॅप इथे पोझिशन सेम पाहिजे. हां, म्हणजे हे एक मोठा मुद्दा आहे. म्हणजे बरोबर, तुम्ही बरोबर. सांगताना सांगितलं नेम रेडियम की इलेक्ट्रिकली त्याचे स्पेसिफिकेशन सेम असायला सेम असायला पाहिजे. पण टॅप चेंज आपण मॅन्युअली करतो ना. बरोबर, आता बरोबर. आपल्या इथे जे 9 ला आहे हे ठीक आहे, पण इतर ठिकाणी चेंजेस असू शकतात. 400 केवीला टॅप चेंज करतो आपण नाही करत, तेव्हा तसा प्रॉब्लेम नाही येणार. आणखी हां बोला. सर आपल्या इन्व्हर्टरची जी कंडिशन बसबार आहे नंबरची आणि आपले जे केबल आहे 400 ॲल्युमिनियमची हिटिंग पॉईंट म्हणून आपल्या मॅग्नेटिकची वापरायला दोन्हीच्या मध्ये. बरोबर बरोबर. ऑलरेडी 33 केबल आपल्या स्थितीला ॲल्युमिनियम टू कॉपर केबल आपण टाकलेली नाही. ते टर्मिनेशन आहे का थोडंसं मिळत झालं त्याच्यावेळेस आपण तिथं पण आपण ते मॅग्नेटिकची वापरू. नाही टाकायची टाकायची. कालच मी त्यांना विचारलं विनायकला की आपण केबल वापरतो, जसं कॉपर पट्टीनं ती बस फॉर्म होईल तशी केबलनी होईल का? समजा फॉल्ट कंडिशनमध्ये न्यूट्रलमधून करंट गेला फॉल्ट करंट, तर काय असेल? ॲक्च्युली डिझाईनमध्ये जसं बसबार टर्शरी बुशिंग न्यूट्रलच्या कनेक्शन करता जसं केलेलं एक्झिस्टिंग अगदी तशीच अरेंजमेंट पाहिजे होती. ते केबलचा कन्सेप्ट कुठून आला मला लक्षात नाही आलं. ही जी फाईल आपल्याकडे मुलासाहेब त्याच्यात मी जुनं एस्टिमेट बघितलं, जुनी ऑफिस नोटे बघितली, तर त्याच्यामध्ये त्यांनी डायग्राम काढून दाखवलेलं की ही बस कॉपर पट्टीच्या सहाय्याने कशी एक्सटेंड करता येईल आणि त्या दृष्टीने ती अरेंजमेंट करून ठेवली होती. आणि आणखी थोडे BPI वाढले असते आणि ते हे केलं असतं तरी चाललं असतं. पण हे कॉपर पट्टीचं कॉपर म्हणजे केबल ॲल्युमिनियम केबल कशी झाली माहीत नाही. पण मूळ जे एस्टिमेट हां जो पट्टी एक्सटेंड केलेली न्यूट्रल आपल्याला जर युनिट जो सर्व्हिसमधला क्वालिटी बाहेर काढायचं असतो, परत त्यासाठी आउटेज घेऊन परत त्या पट्ट्या काढावं लागतात. ते समोरूनच ते पट्टे पण ऑलरेडी आता आपलं या केसमध्ये तर शेवटचंच युनिट आहे ना. या केसमध्ये गोष्ट वेगळी राहू शकते, त्यामुळे ते अडचण येऊ शकते. बरोबर, दोनदा आउटेज लागू शकतात. तिथे पट्टी आपल्याला परत आयसीटी तेव्हा पण बंद करावं लागतं. जेव्हा तो पुन्हा पण आता कशी रिस्क आपण क्रिएट केली आहे केबल टाकून. ज्यावेळी सिव्हिलचे फाउंडेशन बनवतो आपण BPI ते ICT 3च्या R आणि Y फेजच्या मध्ये येतात. त्यामुळे ICT आउट करताना आपण ते फाउंडेशनचा अडथळा येतो. त्याच्यामुळे आपल्याला आपण केबलचा एक पर्यायी ऑप्शन म्हणून घेतलेला आहे. बरोबर, आणि जेणेमुळे आपण लवकर डिस्काउंट करू. बरोबर बरोबर. नाही नाही, आता मला माझी आता अपेक्षा आहे की तुम्ही हे अभ्यास करा की अशी सिस्टीम आणखी कुठे 400 केवी लांगोटीला आहे, कराडला आहे आणि तिथे कशा पद्धतीने कनेक्शन केले, न्यूट्रल कशा पद्धतीने एक्सटेंड केले. जसं आपण स्ट्रक्चर इथं वापरलं तर त्यांच्या RRS मध्ये आणि आपल्या RRS मध्ये काय फरक आहे. काही गोष्टी त्यांनी वेगळ्या ह्या सगळ्या ह्याचा विचार केला असेल ना, त्यांनी कशा पद्धतीने केला. नसेल केला तर आपण सजेशन देऊ शकतो. जसं खराजींनी सांगितलं तसं ते सजेशन आपण त्यांना देऊ शकतो. त्या दृष्टीनं 400 केवीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अशा प्रकारची विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. सगळ्या ह्याचे 400चे आपण जिथे जिथं 1.5 ब्रेकर सिस्टीम आहे आणि RRS आहे त्याचे सिंगल लाईन डायग्राम मागवले. तर त्याचं कारण असं होतं की त्यांनी प्रोसिजरमध्ये काय केले, तर कशा पद्धतीनं 20 तारखेला सेफ आपल्याला ऑपरेशन करता येईल आणि विथ कॉन्फिडन्स करता येईल. आता मागे जे 2 ह्याच्यात बसलेले आहेत, तुमचा कॉन्फिडन्स काही वाढला, काही नवीन कळालं का सगळं माहीत होतं. काही गोष्टी व्हिज्युअलाइज झाल्या किंवा बऱ्याच वेळा आपल्याला माहीत असतं हे, पण त्याच्या मागचं लॉजिक माहीत नसतं किंवा असं का केलं. तर ती माहिती करून घेण्याचा प्रयत्न आपण हा केला पाहिजे. आम्ही यार्डात राऊंड मारला पाहिजे. मी स्वतः जातो, साधारणतः 45 मिनिट लागतात पूर्ण यार्ड बघायचं. 2 वेळेस बघायचं, तुम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज नाही. जिथे जिथे कुठेतरी कॉलनीत आणि कॅन्टीनमध्ये फिरण्यापेक्षा एक यार्ड आपण राऊंड घेतली आपल्या तब्येतीसाठी चांगलं आणि पॉवर सिस्टीमच्या तब्येतीसाठी सुद्धा चांगली. तसं ती घ्यायला पाहिजे. मी स्वतः महिन्यामध्ये बऱ्याच वेळा घेतल्यानंतर सांगतो, पण आधी कुणी ऐकत नसतं. तुम्ही ज्यावेळी फिरायला लागेल, आता ह्या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागल्या. आता ह्याच्यामध्ये आणखी एक आहे की RYB R आणि B फेजचं तुम्ही युनिट आउट केलं तर Y फेजला सिंक्रोनायझिंग CVT. मग ते जर कम्प्लीट आपण डेट ठेवणार असू तो स्पॅन, तर ती सिंक्रोनायझिंग
सीव्हीटी सर्व्हिसमध्ये येत नाही, मग ती कुठं वापरली का? कारण विनायकला जसं मी प्रश्न विचारला की वापरते असेल तर त्याचं कसं करणार? म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, हा जो फरक आहे, तुम्ही जोपर्यंत यार्डमध्ये फिरत नाही आणि प्रत्येक गोष्टीकडे बघत नाही तोपर्यंत तुमच्या ते लक्षात येणार नाही. आजच्या ह्या सगळ्याचा उद्देश आणखी एक होता की समजा मला 400 kV कुठलं तरी एक नवीन सबस्टेशन आहे, तिथं RRS डिझाईन करायची, इस्टिमेट तयार करायची. तर मी असं बघितलं गुगलवर किंवा सगळ्या ठिकाणी किंवा युट्यूबवर सुद्धा कुठंही RRSचा व्हिडिओ नाही, कुठंही RRSचं प्रेझेंटेशन नाही. आपण ते प्रेझेंटेशन तयार केलं. आता कुणाला रेफरन्स पाहिजे असेल, इस्टिमेट तयार करायचं असेल किंवा तुम्हाला क्वांटिटी व्हेरिएशन बघायचं, तर सगळ्या गोष्टी आता आपल्याकडे आहेत. मी तर म्हणतो ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे आता इस्टिमेट बनवा. जे प्रेझेंट स्कीम आपण इम्प्लिमेंट केली इस्टिमेट बनवा. सुरुवातीचं इस्टिमेट आणि हे इस्टिमेट तयारी करा. ते करत असताना इस्टिमेट तयार करत असताना काय राहून गेलं आणि काय ऍड करावं लागलं कंडिशनमुळे या गोष्टी आपल्या लक्षात येतील. या उद्देशानं हे होतं. पुन्हा एकदा कन्क्लूड करताना डिस्क्लेमर, मी जे सांगितलं आहे त्याला मी जबाबदार आहे. तुम्ही जे ऐकलं आहे त्याला मी जबाबदार नाही. कारण ऐकत असताना माणूस कसं आहे, मागचं वाक्य पुढचं वाक्य लक्षात घेत नाही. हे जर घेतलं आणि म्हणून कधीही तुम्हाला डाऊट असेल तर तुमच्या सोबत जे आहेत त्यांना विचार. प्रश्न हे विचारत राहिलं पाहिजे, सतत प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. कॉन्फिडन्स नसेल तर काम करू नका. मी आयसोलेटर ओपन करायला सांगितलं पण ते का करायचं हे जर तुम्हाला कळलं नाही, करू नका. नम्रपणे तुम्ही नकार देऊ शकता. ज्यावेळी तुम्हाला ती गोष्ट माहीत होईल हे करायचं का करायचं त्याच वेळेस ते करा. सेफ्टी ही सगळ्यात महत्वाची. सेफ्टी कुणाची? इक्विपमेंटची नाही, तुमची. तुमची सेफ्टी ही महत्वाची. वारंवार जॉईन झाल्यापासून मी फक्त एकच गोष्ट सांगतो ती ही. त्यामुळं 20 तारखेच्या आणि त्याच्या पुढच्या आज उद्या जे काही आपण आउटेज घेऊ त्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ते सगळं टीम वर्क. जेवढं आपण टीम मध्ये मिळून काम करू, मला वाटतं या पद्धतीनं प्रत्येक आउटेजच्या वेळेस अगोदर तुम्ही 15-20 मिनिट सांगितलं की काय करायचं. जसं आज मी तुम्हाला सांगितलं की RRSच्या आउटेजमध्ये आपल्याला या गोष्टी बघायच्या आहेत, त्या करायच्या. त्याचा सिक्वेन्स काय आहे ते त्या दिवशी आपण फायनल करून सगळ्यांसोबत शेअर करू. पण काय करायचं आहे ते पुन्हा एकदा ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण ते सांगितलं. तर आपला स्पेअर बेचा जो आहे आपण 29A आपण ओपन केला स्पेअर बेचा आणि आपण RRSचा जो ओपन केला नाही समजा, तर तो जो पुढे गेली ऍडजस्ट टू बॅटरी पूर्ण चार्ज भेटतो. चार्ज राहील. करेक्ट आहे. म्हणूनच मी मला प्रश्न विचारला की स्पेअर आयसीटीवर तुम्ही काम करत असताना स्पेअर आयसीटीच्या सर्किट ब्रेकरवर किंवा सीटीवर काम करायचं, तुम्ही कोणकोणते आयसोलेटर ओपन करता? कोणते करता? 29A आणि 29B. तर त्या केसमध्ये 29च्या एच्या पुढे जिथं IPS ट्यूब आपण बी फेजची कनेक्ट केलेली आहे तो पोर्शन आणि पुढची IPS ट्यूब जिथं चार्टरिंग होतं ते पूर्ण लाईव्ह आहे, ते चालू आहे. ही नंबर एक गोष्ट लक्षात ठेवायची. आयसीटीचा बी फेज आउट केल्यानंतर 220 kVचा वरचा जो कंडक्टर आहे तिथपर्यंत सप्लाय आहे. बुशिंग जरी आपण फ्री केली, बुशिंगचा जंप RD साईडचा, तरी तिथं सप्लाय आहे. आणि 33 kV स्ट्रक्चर जिथं दोन केबल 3.1 3.2च्या जोडले स्पेअरची आणि बी युनिटची, इथं सुद्धा 33 kV आहे. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणखी काही सुटले असतील तर तुम्ही ऍड करा. आणखी काही सुटले असतील तुमच्या लक्षात येत असेल तर ऍड करा. हा, तर ती आपल्याला कुठे डिस्कनेक्ट करता येईल का, ते करणं ठीक आहे का? म्हणजे मला हे लक्षात आलं नाही की जिथे चॅटिंग होते तो पोर्शन आपण काढून ठेवू शकलो असतो ना. ते सर परत आणखी वाटतं ना टाइम रॅपिडचा अर्थ नाही वाढू द्या ना. हे बघा, तुम्हाला आउटेज घ्यायचंय, मला वायफायचं आयसीटी आउट करायचं, मग ती पोर्शन मधलं ट्यूब जोडणं आणि हे जोडणं असा किती फरक पडणार? किती फरक पडणार? आणि ऍक्च्युली आपण जे आपण IPS 400 kV टू 20 काढून ठेवले त्याची गरज नाही आहे. सेफ्टी साईडला काढले. आयसोलेटरचा पर्पज जर आपण ऍक्च्युली आयसोलेटर ते पर्पज सर्व करते. IPS ट्यूब सगळ्या सर्व्हिसमध्ये पाहिजे 220 kV आणि 400 kV. ते टाइम वाचतं. डायरेक्ट तुम्ही न 400 kV बस पण आपल्याची गरज नाही. डायरेक्ट ब्रेकर स्पेअर बंद करून किंवा असं ओपन करून डायरेक्ट दुसऱ्या फेजचा आपण सर्व्हिसमध्ये घेऊ शकतो. फक्त सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू ते आपण त्या IPS ट्यूब इंडियाच्या फेजच्या काढून ठेवले बरोबर. आणि क्लिअरन्ससाठी तर ह्याच दोन्ही टूल आहेत त्यांनी सेम पण काढून ठेवलेले नाही.
तर असं काही इश्यू येत नाही, पण आपण सेफ्टीसाठी काढून ठेवतो. दोन गोष्टी मला वाटतात की तिथं लोड किती आहे, लोडिंग कंडिशन आपली जास्त आहे. नाही लोडिंगचा नाही तो नो लोडलाच राहतो शेवटी आपला स्पिअरसाठी तेवढा इश्यू येत नाही. आणि आय व्ही साईडचं पण ते नॉर्मली सप्लाय नसतो, जेव्हा एखादा युनिट सिरीजमध्ये तेव्हा सप्लाय राहणार नाही मग क्लिअरन्सेस मिळत नाहीत काय का काय सेफ्टी नाही का नाही, म्हणजे इन केस असं पद्धतीने हायर अथॉरिटी किंवा स्पेशल पद्धतीने जे वार वगैरे सुटलं थोडं आयसोलेट टिल्टे झाला तरी आपण आयसोलेटर हे सेम फेजमध्ये वापर करतो. या केसमध्ये प्रत्येक आयसोलेटर हा वेगवेगळ्या फेजसाठी वापरतो. बरोबर. जेव्हा एक युनिट सप्लाय चालू करतो तेव्हा दुसरा अपोजिट फेज त्या समोर येऊन थांबतो. थोडं जरी जर हे झालं म्हणजे क्लिअरन्स कमी जास्त झाला तर डेड शॉर्ट घेण्याचे चान्सेस असतात. ते अवॉइड करण्यासाठी आपण ते आपली स्पीड काढली, पण असं एक झालेलं नाही होणारही नाही. तेवढी आपण काळजी आणि क्लिअरन्स मेंटेन केलेलं आहे. असं कधी होत नाही की वारंवार वगैरे होऊ शकतो. सेफ्टीसाठी आपण वापरतो. आणि 1.5 ब्रेकर सिस्टीम असल्यामुळे बस 1 वर आउटेज घेणं तसं काही इंटरप्शन येत नाही. ते घेतलेलं चांगलं नाही, तीच प्रॅक्टिस ठेवायला पाहिजे. तेवढ्या कामापुरतं ते हे करायचं आणि तशी रिस्क घेण्यात काही पाणी नाही. हा जर 1.5 ब्रेकर सिस्टीम नसती तर ठीक होती, आपल्याकडे इंटरप्शन काहीच होणार नाही. मग सरळ बस 2ला सगळं कनेक्ट करून सगळे ICT ते काम करू शकता बस 3 करून. स्पेअर ICT मी बस 2ला कनेक्ट केला असता फायदा झाला असता का? माझे सगळे ICT हे बस 1ला कनेक्ट केले. म्हणजे असा खूप विचार करा तुम्ही, म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. किंवा एक ICT बस 1ला आहे, दुसरा ICT बस 2ला आहे. सिस्टीम वेगळी झाली आहे. म्हणून मी जे सुरुवातीला म्हणलं की हे सगळं जे मी बोलत आहे ते 400 kVचा स्विच आहे, त्याचा SLD आणि त्याच्या संदर्भात ह्याच्यामध्ये सगळं जागा बदलली, लाईन्स बदलल्या, ICTच्या जागी आणखी काही ट्रान्सफॉर्मर आले, बाकी गोष्टी आल्या तर तिथे चेंज होणार. आजचा जो टॉपिक होता तो लिमिटेड फोकस टू 400 kV जेजुरी होता. आणखी काय प्रश्न आहे? तर आता 408चा जो आर आणि वाय आहे ना त्याच्यात 2 सिटी आपल्या सर्व्हिस येणार आहे, CTT आणि 408. आता स्केलचा आपला एकच सिटी असणार आहे. मग CTTचं म्हणजे काम कोणतं? हा मुळात CTT कशासाठी वापरली? प्रोटेक्शनसाठी वापरले, सॉरी डिफरन्शियल प्रोटेक्शनसाठी वापरलेली CTT. तर आपला जो होता यांचा क्वेश्चन आहे की जो CTT म्हणजे तो आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन कंटिन्यू 460च्या बेमध्ये जी सिटी आहे तिथे त्याचे कनेक्शन आलेले आहे. आणि 460च्या सिटीचा जो आहे तो ॲज अ ICT3चा बिग फेजचा सिटी म्हणून ऍक्ट करतो. नाही आर फेज आणि ICT3चा आर फेज वाय फेज 460ची सिटी आहे CTT, त्याचं डिफरन्शियल प्रोटेक्शन. फक्त बिग फेजची जी सिटी आहे ना ती सिटी फक्त जी CTT स्पेअर ICTला CTT नाही आहे, पण स्पेअर ICTचा जो बे आहे 460चा बे त्याची सिटी आहे त्याला कनेक्शन आहे. पण तो ॲज अ डिफरन्शियलसाठी बिग फेज म्हणून ऍक्ट करतो. तिथं CTT नाही आहे, पण तो आता जो फॉर एक्झाम्पल ICT3चा जो CTT जो आहे तो डिफरन्शियल ऍक्ट करतो आणि जो 408चा बे मधला ऍक्च्युअल सिटी आहे तो आपल्याला स्किल प्रोटेक्शनसाठी यूज करतो. तर काही जणांचा असा डाऊट असेल की 408च्या बे मधली सिटी ही डिफरन्शियल म्हणून यूज करतो. नाही, ती डिफरन्शियल म्हणून यूज नाही करत, ते आपण स्किल प्रोटेक्शनसाठी डेडिकेटेड ठेवलेली. परंतु 408चा CTT जो आहे तो CTT म्हणून आपण स्पेअर ICTचा बे मधला 408चा सिटी म्हणून यूज करणार. थोडक्यात सिंपल वेगळ्या पद्धतीने तुम्ही बघा. स्पेअर ICTच्या CTMB पासून कोणकोणत्या केबल कुठे नेलेले तुम्हाला लगेच लक्षात येईल. हा किंवा तुम्ही जर सेशन घेणार असाल ना तर त्याच्यामध्ये हे दाखवा किंवा मग ब्लॅकबोर्डवर दाखवतो. चालेल ना. गौरव
आर आणि वायचं सीटीडी हा डिफरन्शियल म्हणून यूज करणार. हे दोन सिटी डिफरन्शियल म्हणून यूज करणार फॉर आर फेज आणि वाय फेजसाठी. तर बी फेजला सीटीडी नसल्यामुळे ह्याचे डिफरन्शिएट करू शकत नाही. तर आपण ते इन्क्लूड कसं